नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपल्याला आता जे 60 मिनिट्स आहे किंवा 60 मिनिट जे आहे त्या 60 मिनिटाचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपण मोर्चेबांधणी करायला सुरुवात करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. चला तर मग वेळ बिलकुल न घालवता आपल्याला सुरू करायचं आहे. पहा, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, दोन कॅटेगरी आखलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या, बरोबर. आपण विथ एक्झाम्पल म्हणजे खूप काय बोलणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. फक्त मला कोणी हे विचारू नका म्हणजे की सर परीक्षा होणार आहे की नाही, एक्झाम होणार आहे की नाही, तो प्रश्न तुमच्या कदाचित मनातही नसला पाहिजे. म्हणजे सध्याच्या पोझिशनमध्ये दोन शक्यता आहे. आता काय आहे त्या ठिकाणी फक्त दोन शक्यता आहे. पहिली शक्यता अशी आहे की एक्झाम होणार आहे आणि दुसरी शक्यता एक्झाम नाही. जर इन केस एक्झाम नाही झाली, उद्या तुम्हाला नोटिफिकेशन आलं एक्झाम नाही होणार, तर काही जास्त फरक पडणार नाही, ठीक आहे, नंतर होईल ती एक्झाम. पण एक्झाम जर होणार आहे आणि एक्झाम जर घेतली आयोगाने, पॅन्डेमिक असताना देखील किंवा डेथ रेट वाढत असताना देखील आयोगाने मनावर घेतलं, जसं UPSC घेते तसं जर MPSCनं म्हटलं काही झालं तर UPSC ज्या पद्धतीने एक्झाम घेते आम्ही एक्झाम घेऊ MPSC वाले, असं जर मनात आणलं आणि एक्झाम झालीच कंडक्ट, तर त्या ठिकाणी भरपूर पोरांचं या ठिकाणी नुकसान होते, ज्यांनी स्वतःच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणलेली आहे परिस्थितीबद्दल आणि एक्झामबद्दल. ते 100% खिन्न मनाने जातील की जबरदस्ती एक्झाम आमच्यावर थोपावल्या गेलेली आहे, त्यांचं नुकसान होईल. आणि त्या ठिकाणी नुकसान झालं की काय, आउट ऑफ कॉम्पिटिशनच असल्यासारखं आहे. त्या कॅटेगरीत आपण नाही गेलो पाहिजे, त्यामुळं सांगतोय तुम्हाला. सो याचं उत्तर तर मी काय कोणीच सध्या देऊ शकत नाही आहे, म्हणजे की एक्झाम होईल की नाही कन्फर्म म्हणून. येत्या लक्षामध्ये जोपर्यंत आयोग सांगत नाही किंवा शासनातला एखादा व्यक्ती सांगत नाही, एखादी अथॉरिटी सांगत नाही, तोपर्यंत एक्झाम होणार आहे हीच आयडिओलॉजी ठेवायची. आणि जर निगेटिव्ह आयडिओलॉजी ठेवली आणि मार्केटमध्ये काय चाललं आहे मग न्यूज पाहू दे असे जर उद्योग केले, तर तुम्हाला एक्झामच्या दिवशी त्याचा फटका बसतो. कारण ह्या एक्झामला मानसिकता खूप जबरदस्त पाहिजे, तुमची परीक्षा देण्याची मानसिकता चांगली पाहिजे आणि तुम्ही फ्रेश माइंडेड असले पाहिजे पेपरमध्ये. त्यामुळं मी तुम्हाला ही बाब सांगतोय. म्हणजे पुढे जाऊया आपण काय करतोय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दोन गटामध्ये डिव्हिजन करतो. एक फर्स्ट कॅटेगरीमधले विद्यार्थी, हे या कॅटेगरीमधले विद्यार्थी आहे ज्यांना 60 मिनिटामध्ये पेपर त्या ठिकाणी काय होत नाही, वाचून होत नाही. असे विद्यार्थी ज्यांचा 60 मिनिटामध्ये पेपर त्या ठिकाणी वाचून होत नाही, ते 60 मिनिटामध्ये पेपर सोडून, म्हणजे ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना हे रिअलाईज झालं असेल की सर आमचे 70च वाचून होतात, 60च वाचून होतात, 80च वाचून होतात, काही लोकांचे 90, 100 क्वेश्चन वाचून होत नाही. असा एक मोठा सेक्शन कंबाईनमध्ये आहे, येतं लक्षात. सो नॉलेज कमी असते, सोडवण्याची प्रॅक्टिस नसते, कन्फ्यूज होतात. काही काही लोक इगोइस्टिक पण असतात. जब तक म्हणजे ते क्वेश्चन असतो ना की बाबा जोपर्यंत हा क्वेश्चन सुटणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही त्याला. सो या कॅटेगरीमध्ये पण असतात. 5-10 मिनिट एकाच प्रश्नाच्या मागं घालवतात, स्पेशली गणिताच्या बाबतीत असं घडतंय. सो मग असे काही कॅटेगरीतमधले स्टुडंट आहे ज्यांचा 60 मिनिटामध्ये पेपर वाचून होत नाही. सो त्या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की कोणताही प्रश्न नंतर सोडू असे म्हणून प्रश्न बाजूला ठेवू नये. एक असते बॅक द माइंड, नंतर सोडून पाहू आपण, हा आपल्याला जमत नाही. सो आपल्याला जर 60 मिनिटात पेपर सोडवणं होत नसेल तर नंतर काय आपण येणारच नाही आहे तिकडं. एक लक्षात ठेवावं, आर या पार असं म्हणूनच करायचं, असं म्हणूनच आर या पार म्हणूनच प्रश्न सोडवायचे. सो ते कसे सोडवायचे ते पण पाहायचं. मी एकदा म्हणजे मी स्टुडंटला सांगत होतो की रिस्क घ्यायला पाहिजे. आणि माझ्या एका एका विद्यार्थ्याचा कॉल आला आणि त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं होतं, सर यावेळेस मी रिस्क घेतली बरं का. मी म्हटलं काय केलं, रिस्क घेतली म्हणजे नेमकं काय केलं. तर सर म्हणे शेवटी वेळ पुरला नाही तर 10 प्रश्नांची उत्तरं तर मी एकच ॲन्सर मारत गेलेलो आहे त्याचं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन आहे तर पहिल्या क्रमांकाचंच ऑप्शन त्याचं मारत गेलो, रिस्क घेतली म्हणे. सो याला रिस्क म्हणतात का विद्यार्थी मित्रांनो? सो याला रिस्क म्हणत नाही. सो ही चुकीची धारणा आहे तुमची. रिस्क घेणे हे जे तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट आहे ही चुकीची आहे. सो अशी रिस्क घ्यायची नाही आपल्याला. रिस्क कशी घ्यायची आहे ते पण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे आपण आज सविस्तर बोलणार आहे आणि लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत म्हणजे की त्या तुम्हाला एक्झाममध्ये मार्क तर वाढून देतील पण थोड्याशा अनइथिकल असतील. म्हणजे पण त्या काय असतील अनइथिकल, म्हणजे कॉप्या नाही करायच्या आहे आपल्याला, पण त्या अनइथिकल काय असतील किंवा कशा असतील ते पण आपण लेक्चरच्या शेवटी बोलणार आहोत. सविस्तर बोलणार आहोत पण स्टेप बाय स्टेप बोलणार आहोत. सो सुरुवात आपण इथपासून करतोय. म्हणजे सो त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आर या पार असं म्हणूनच पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर असं असते की काही एक सेगमेंट असतो, पहा, 5 प्रश्न सोडवतो मग गोले करायला सुरुवात करतो, 10 प्रश्न सोडवतो मग गोले करायला सुरुवात करतो. ज्या पोरांचा 60 मिनिटात वाचून होत नाही, बहुधा ज्यांचा वाचून होतं 60 मिनिटामध्ये पेपर, त्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नंतर गोले मारू ह्या फंद्यात पडू नका. कधी काय करतात, काही असे असतात म्हणजे क्लासमध्ये येणारे सुपरवायझर, इन्व्हिजिलेटर म्हणतो आपण त्याला, पेपर हिसकून घेतात म्हणजे लिटरली तुमच्याकडून. खूप जणांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. मग ते पोरं काय जातात कोमात. काही ते पोरं असतात पूर्ण पेपर पहिले सोडून नंतर गोले मारू 5 मिनिटात शेवटच्या. अशा फंद्यात इथं पडायचं नाही. अटातटीची ही परीक्षा असते. ॲक्च्युली गोष्ट अशी आहे की तुम्हाला 60 मिनिटं पण बरोबर मिळत नाही तसा जर विचार केला तर. तुम्हाला हार्डली
55 ते 56 मिनिटच भेटतात पेपर सोडवण्यासाठी. कशामुळं? कारण 3 ते 4 मिनिट याचं जर गणित लावलं तर ते मधामधात येतात. इथं नाव लिहा, इथं पेपरवरचा ते क्रमांक बरोबर टाका, त्याच्यानंतर सह्या करा. हे याच्यात तुमचा जवळपास 3 ते 4 मिनिट न कळत निघून जातात. ॲक्च्युली 60 मिनिटाऐवजी मिळतात आपल्याला किती? 56 मिनिटच मिळतात. म्हणजे मग एवढी आता तटीची एक्झाम असताना असं करायचं नाही. भाई क्वेश्चनवर बोट ठेवायचं आणि कोणता क्वेश्चन आहे लगेच त्याचा गोला मारून घ्यायचा. तो क्वेश्चन झाला, पुढच्या याचा मारून घ्यायचा. सो नंतर करू, नंतर पाहू, या फंद्यात पडायचं नाही. स्पेशली त्या पोरांनी ज्यांचा 60 मिनिटामध्ये पेपर सोडून होत नाही. आता काही असे पोरं असतात ज्यांचं 60 मिनिटात पेपर होत नाही सोडून, कमी असतात असे पोरं, पण ज्यांना क्वांट रिझनिंग खूप चांगलं जमते, पहिल्या क्वेश्चन सुटतात. अशाच पोरांनी काय करा, त्या ठिकाणी क्वांट रिझनिंगमध्ये हात घाला. अदरवाईज क्वांट रिझनिंगमध्ये हात घालायचा नाही. ज्या पोराला गंधही नाही आहे, क्वांट जमत नाही चांगलं, किंवा खूपच प्रिमिटिव्ह आहे त्याचं गणित किंवा रिझनिंग, त्यांनी ह्याच्याकडं पाहायचं पण नाही आहे. सो काय खेळायचं, ते इथं जवळपास तुमचे 85 मार्क आहेत, त्या 85 मार्कामध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही 85 पैकी पण 60 मार्क आरामात काढू शकता, असे स्टुडंट मी पाहिलेले आहेत. आणि ज्यांचं मॅथ रिझनिंग, माझं पर्सनली मॅथ रिझनिंग खूप चांगलं आहे, मला पहिल्या गणितं सुटतात. एक तर म्हणजे लहानपणापासूनच गणित चांगलं आहे, लहानपणापासूनच म्हणजे मी भयंकर प्रॅक्टिस केलेली आहे, बियॉन्ड गणिताची प्रॅक्टिस. त्याचे बेनिफिट्स मला आता मिळतात म्हणजे. आणि रिझनिंग पण, आणि MPSCच्या याच्यात पण मी अभ्यास करत असताना, कारण 11वी 12वीचं गणित वेगळं होतं आणि MPSCचं गणित वेगळं आहे, सो तिथं पण प्रॅक्टिस केलेली आहे आणि मला आवडते गणितं सोडवायला. त्याच्यामुळं माझे पहिल्या गणितं सुटतात. त्याच्यामुळं मी क्वांट रिझनिंगचे काय करत असतो, दरवर्षी 6-7 प्रश्न तर सोडवत असतो. म्हणजे तसं तुमच्याकडून पण अपेक्षित आहे. ज्या पोरांचं क्वांट रिझनिंग खरंच तुफान आहे त्यांनी काय हरकत नाही, मी असं म्हणत नाही त्यांनी सोडून द्या, पण पूर्ण सोडवण्याच्या फंद्यात लागू नका, कारण त्यात भरपूर वेळ जातो. त्यातले कन्फर्म 7 ते 8 प्रश्न असे असतात जे तुमचे वेळ खाणारे असतात, आणि 4 ते 5 असे प्रश्न असतात जे विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम लगेच त्याची उत्तरं निघत असतात. 1 मिनिटाच्या आतमध्ये किंवा 50 सेकंदाच्या आतमध्ये असे काय करायचे, 5 ते 6 जे मार्क आहे स्वतःच्या पल्ल्यात तुम्ही पाडू शकता. पण ज्याला गंधही नाही आहे, ज्याला गणिताचा तिटकार आहे, त्यांनी ह्या भागामध्ये घुसायचं नाही. येतं लक्षामध्ये. सो हा आहे ज्यांचा 60 मिनिटात पेपर सुटत नाही त्यांच्यासाठी. किती अटेम्प्ट करावा, काय करावा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया आपण. चला आणखी पुढे जाऊ आपण. ज्यांचा 60 मिनिटामध्ये 2 ते 3 वेळा वाचून होतो. माझा व्हायचा मी जेव्हा द्यायचो STAचे वेगळे पेपर, ASOचे वेगळे पेपर असायचे, नंतर कंबाईन आली, सो माझा जवळपास 3 वेळा पेपर वाचून व्हायचा तेवढ्याच वेळामध्ये. सो मग अशी पोरं असतात ज्यांचा 2 ते 3 वेळा किंवा 1 वेळा पूर्ण पेपर वाचून होतो. वेळेमध्ये सोडवणारे पोरी असतात. सो त्यांनी लक्षात ठेवायचं की मग जर वेळ उरला तुमच्याकडे, शेवटचे 10 मिनिटं उरले, तर ते काय करू शकतात, अननोन क्वेश्चन, अननोन म्हणजे मी थोड्या वेळात दाखवणार आहे तुम्हाला. अननोन क्वेश्चनला काय करू शकता तुम्ही, लॉजिक लावू शकता. असे लॉजिक लावून पण जे क्वेश्चन आपण सोडलेले आहे, जवळपास तुमचे नाही म्हटलं तर 20 एक क्वेश्चन अननोन म्हणून तुम्ही सोडून देणार आहात. हे होणारच आहे म्हणजे तुमच्यासोबत काय होणार आहे हे पण मी सांगतो. 20 ते 30 क्वेश्चन टोटली अननोन असतील तुमच्यासाठी. 20 ते 30 क्वेश्चन जे अननोन आहे, म्हणजे CSATचे सोडून म्हणतोय मी, जे 20 ते 30 क्वेश्चन तुम्ही सोडून दिले की जे मला माहीत नाही, अननोन आहे माझ्यासाठी, सो त्यातले पण 10 एक क्वेश्चन तुमचे लॉजिक लावून सुटत असतात. हे म्हणून म्हटलं की ज्यांचा पेपर 2 ते 3 वेळा वाचून होतो ते त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेमध्ये अननोनला लॉजिक लावू शकता किंवा क्वांट रिझनिंगकडे वळू शकता, कारण हे हमखास मार्क आहे, कन्फर्म त्याचं उत्तर येते. इथं तरी अनसर्टन्टी असते, 10 पैकी मग 5 बरोबर येतील, 6 बरोबर येतील, अनसर्टन्टी येते. म्हणजे याच्यामध्ये काही गॅरंटी नसते, कारण लॉजिक लावलेलं आहे ना आपण. पण लॉजिक लावल्यानंतर 5 ते 6 येतातच म्हणजे बरोबर. पण लॉजिक लावणं म्हणजे काय, सो पहिल्याचं B आहे मग दुसऱ्याचं C असेल असं लॉजिक नाही बरं का. येते लक्षामध्ये. अक्कड बक्कड बंबे बोवाला प्रोग्राम नाही करायचा आहे आपल्याला. सो लॉजिक ते पण सांगतो मी, सगळंच सांगतो. स्टेप बाय स्टेप जाऊया आपण, पुढे जाऊ आणखी. सो क्वांट रिझनिंग चांगलं असल्यास तिकडे पण तुम्ही तुमचा मोर्चा वळवू शकता. पुढे जाऊया आपण. हां, आता भरपूर जण विचारतात सर पेपर किती अटेम्प्ट असायला पाहिजे. मार्केटमध्ये चालते, काही लोक म्हणतात सर 70 अटेम्प्ट केला पाहिजे, काही लोक म्हणतात 80 केला पाहिजे, नाही 90च्या वर पाहिजे तरच सिलेक्शन होते तुमचं. सो असं करायचं नाही. मार्केटमध्ये लोक काय सांगतात 70 व्हायला पाहिजे, 60 व्हायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की निवडच तुमचा पेपर 20 आणि 30 सोडून आले ते पण चुकीचं आहे, आणि 100 पैकी 100 सोडून आलो म्हणजे काय पराक्रम गाजवला का. 100 पैकी जर 60 क्वेश्चन चुकले आणि त्याला 4 भागितलं तर स्कोर डायरेक्ट 25 वर यायला ना, याच्यातही काही मोठेपणा नाही आहे. पोरं सांगतात बा किती सोडवला रे, तो म्हणतो 95 सोडवला. तू किती यार, 75च सोडवला. अरे काही फरक पडत नाही. त्याचे 95 पैकी जर 30 चुकणार असतील आणि तुझ्या 75 पैकी किंवा 65 पैकी 75 पैकी तुझे 10 चुकतील समजा, तरी तू येत्या लक्षामध्ये फायद्यात राहू शकतो ना त्या ठिकाणी. किंवा त्याचे 40 चुकून गेले तर स्कोर त्याचा कमी होऊन जाणार म्हणजे. सो याला अर्थच नाही आहे जास्त सोडवणे कमी सोडवणे. भाई पेपर तुमचा ऑप्टिमम असला पाहिजे, पेपर तुम्ही ऑप्टिमम असला पाहिजे. आणि पेपर किती सोडवावा हे कशावर डिपेंड आहे, अटेम्प्ट किती करावा हा तर प्रॉब्लेम झाला. सोल्युशन काय आहे, पेपर किती सोडवावा हे सर्वस्वी पेपरचं स्वरूप आणि तुमचा अभ्यास, पेपरचं स्वरूप आणि तुमचा अभ्यास या 2 गोष्टींवर डिपेंड आहे.
येतं लक्षामध्ये? कसा सोडवायचा ते पण सांगतो मी पेपर. तो ॲटोमॅटिक अटेम्प्ट होणार आहे तुमचा, ॲटोमॅटिक अटेम्प्ट होणार आहे त्या पद्धतीनं जर सोडवला तर. आणि तो ऑप्टिमम असणार आहे, ऑप्टिमम. हे जे म्हटलं ना मी फक्त तुम्हाला प्रॉब्लेम सांगत नाही आहे, मी तुम्हाला फक्त प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम काय हे तर सांगतोच आहे, त्याच्यावरचं सोल्युशनही सांगतो आहे आणि ते इम्प्लिमेंट कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो आहे. थोड्या वेळाने ते पण पाहायचं आहे आपल्याला. कारण मी या आयडियॉलॉजीवर विश्वास ठेवतो की फक्त पोरांना सांगितलं आणि तुम्ही तुमचं पाहून घ्या, सो हा फॅक्टर नाही आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो काय होतात, सोल्युशन सांगतो, आणि तिथं बसल्यानंतर तुम्ही जेव्हा सोडवता तेव्हा मी असं इमॅजिन करतो की तुमच्या जागी मी आहे आणि मी तो पेपर सोडवतोय. मला अडचण नाही झाली पाहिजे. मला एखादा जर शिक्षक असला असता तर त्यानं मला त्या पेनपर्यंत नेऊन ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे सो तिथंपर्यंत मी तुम्हाला नेऊन ठेवतो, म्हणजे पूर्ण तुमची फिनिशिंग ज्याला म्हणतो, म्हणजे सो त्या पद्धतीनं तुम्हाला हे काय करणार आहे, सांगणार आहे. म्हणजे तुम्ही त्यामुळं काय करा तुम्ही की शेवटपर्यंत जे आहे ज्या पद्धतीने मी सांगतोय ते हे करा. सो सर्वात पहिली गोष्ट सांगितली की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम आहे अटेम्प्ट किती करावा. सोल्युशन काय आहे, सोल्युशन आहे की पेपरचं स्वरूप कसं आहे आणि विद्यार्थ्याचा अभ्यास कसा आहे, हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि हे कसं चेक करायचं सर, पेपरचं स्वरूप कसं आहे आणि विद्यार्थ्याचा अभ्यास, हे पण सांगा आम्हाला. आम्हालाच माहीत नाही आमचा अभ्यास कसा आहे आणि आम्हालाच माहीत नाही पेपरचं स्वरूप, त्याची पण काळजी करू नका, ते पण आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं व्यवस्थित होणार आहे सगळं. पुढे जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्या आता, म्हणजे रणनीतीचा अर्थच आहे की रणांगण कसं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर परत एकदा सांगतो, रणांगण कसं असणार आहे तर 40 ते 45 क्वेश्चन जे आहेत तुमचे प्रश्न, हे तुम्हाला कन्फर्म माहीत असणार आहे. पेपर जो येणार आहे तुमचा त्यापैकी 40, त्याच्यापेक्षा जास्त नाही बरं का, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे चांगला जरी अभ्यास असला तुमचा तर 45 कन्सिडर करा, आणि थोडासा अभ्यास ठीकठाक आहे, डामाडोल आहे, 40 क्वेश्चन तरी तुम्हाला माहीत असतील. ते कसे थोड्या वेळानं पाहू आपण. सो 40 ते 45 क्वेश्चन प्रत्येकाला त्या ठिकाणी कन्फर्म माहीत असणार आहे. येतं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं तुम्ही पेपरला जाताना असं इमॅजिन करू नका की नाही 100ला 100 माहीत पाहिजे होते तर सोपा गेला, आणि सर 30च क्वेश्चन मला 40च क्वेश्चन 45च माहीत होते, सर लय अवघड गेला पेपर. किंवा काही काही पोरं काय करतात, पहिल्यांदा क्वेश्चन वाचतात आणि चेक करतात 10 पैकी, अरे 10 पैकी तर 4च माहीत आहेत आपल्याला, पेपर लय अवघड आहे काय की गेला पेपर, म्हणून सोडून देतात गेला पेपर म्हणून. असं नाही आहे. जो पोरगा शेवटपर्यंत पेपर लढवतो तो 100% जिंकतो म्हणजे याच्यामध्ये. आणि भरपूरदा असं होते जे पेपर हे आहेत तुमचे येणारे, तर त्या सेट्समध्ये कधी कधी काय होते, सुरुवातीला जे येणारे क्वेश्चन्स आहेत, कधी कधी मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन येऊन जातात, कधी कधी सायन्सचे क्वेश्चन येऊन जातात, सहसा मॅक्झिमम पोरांना जे अवघड जातात, त्यामुळे ते डिमॉरलाइज होऊन जातात. डिमॉरलाइज व्हायचं नाही. येतं लक्षात? जो पोर्शन आपल्याला चांगला जमतो त्या पोर्शनमध्ये हात घालायचा, क्वेश्चन नंबर पाहायचा आणि आन्सर कीमध्ये तो पाहायचा क्वेश्चन नंबर, आणि तिथं गोले करायला सुरुवात करायची. येतं लक्षात? सो त्यामुळे ते नाही घडलं पाहिजे. आत्ताच सांगतोय तुम्हाला 40 ते 45 क्वेश्चन. हे राज्यसेवेला मी त्यावेळेस सांगू शकलो नाही वेळेच्या अभावी, पण इथं मात्र तुम्हाला सांगतोय की 40 ते 45च क्वेश्चन तुम्हाला माहीत असणार आहे. ते पण सांगतो कसं कसं. 40 ते 45 क्वेश्चन हे कन्फर्म माहीत असणार आहे तुम्हाला. येतं लक्षामध्ये? त्यानंतर जवळपास 15 ते 20 क्वेश्चनचे ॲन्सर जे आहे ते तुमचे 50-50मध्ये असणार आहे. 15 ते 20 क्वेश्चनचे ॲन्सर जे आहे ते तुमचे 15 ते 20 क्वेश्चन तुमचे 50-50मध्ये असणार आहे. आणि जवळपास 10 ते 15 क्वेश्चन असे असतील ज्याला लॉजिक लावून सोडवता येईल, आणि काही काही क्वेश्चन इररिलेव्हंट असतील, त्यांची पण संख्या जवळपास 15 ते 20 असणार आहे. टोटली इररिलेव्हंट, ज्याचं उत्तर आयोगालाही माहीत असेल काही सांगता येणार नाही. म्हणजे आपल्याला किती बहादूर असला तरी ते 15 ते 20-25 क्वेश्चन तो नाही सोडवू शकणार. त्याला आपण म्हणू आउट ऑफ बॉक्स असतात ते. नो डाऊट त्यालाही लॉजिक लावता येते, पण त्याचे उत्तर येण्याचे चान्सेस कमी असतात. सो हा पॅटर्न आहे की तुम्हाला 40 ते 45 कन्फर्म येणारे प्रश्न असतील, 15 ते 20 क्वेश्चनमध्ये 50-50 उत्तर राहतील, 10 ते 15चे लॉजिक लावू शकतात, 15 ते 20 क्वेश्चन जे आहे ते काय असतील तुमचे त्या ठिकाणी आउट ऑफ बॉक्स असतील. सो पेपर आधीच इमॅजिन करा असा येणार आहे तुमचा, आणि तुम्हाला हाच पेपर तोडून यायचा आहे. त्याच्यामुळं असं बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही, वाटून घ्यायचं नाही की एखाद्या विषयातले क्वेश्चन असे आले सर मग मी डिमॉरलाइज झालं, माझा पूर्ण पेपर गेला. ही वेळ तुमच्यावर त्या ठिकाणी नाही आली पाहिजे. आणखी महत्त्वाची गोष्ट, खूप जण काय करतात परीक्षेमध्ये प्रचंड घाई करतात, कारण हा पेपर 60 मिनिटात सोडवायचा असतो ना. नक्की तुम्हाला घाई करायचीच आहे, म्हणजे तुम्हाला जल्दी म्हणतो ना आपण त्याला, घाई म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सोडवताना घाई करायची आहे, पण घाईघाईत प्रश्न सोडवायचे नाही आहे. म्हणजे काय, जल्दी क्वेश्चन छुड़ाने हैं, जल्दबाजी में नहीं. जल्दी आणि जल्दबाजीमध्ये फरक आहे. जल्दबाजीमध्ये त्याला म्हटलं भलरपणा म्हणतात, म्हणजे इकडं विदर्भात शब्द येतो
किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला आणखी त्याला वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे एका विद्यार्थ्यांनी म्हणे झामल झामल करणे हा पण शब्द वापरला होता विदर्भातला. आणि धांदरटपणा ज्याला म्हणतो, एक प्रॉपर शब्द जो आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणमध्ये वापरतो आपण, म्हणजे नॉर्मली त्याला धांदरटपणा म्हणतो. म्हणजे आपण धांदरटपणा नाही करायचा आहे तिथं. उगाच गेलो घाईघाई काहीतरी करायचं आहे म्हणून काही काही जण नंबर पण चुकून येतात परीक्षेमध्ये. वर एक नंबर टाकतात आणि खाली त्या नंबरचे गोले करावे लागतात ना, त्यात दुसरंच टाकतात, पत्रिकेचा नंबर तिसराच टाकून येतात आणि काहीतरी सोडवायचं हा घाई, असं करायचं नाही. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलेलं आहे ना, फार गरजेचं आहे तुमचं मन शांत असणं. गोष्टी घाईतच करायच्या आहे, गोष्टी काय करायच्या आहे, घाईतच करायच्या आहे, येतं लक्षामध्ये. पण ते म्हटलं ना, जल्दबाजीमध्ये जर करायच्या नसतील तर तुमचं मन शांत असलं पाहिजे. त्यामुळं 2 दिवस आता ताईपणा करायचा नाही. 2 प्रकारचे लोक असतात पहा. ते जेवतात, तेवढ्याच वेळात जेवतात पण व्यवस्थित. आणि काही जण असतात पहा, एकदम जे ओढायला सुरुवात करतात, दना दना दना, पोटच खराब होऊन जाते त्यांचं. तसं तुमचं इथं पोट खराब होऊ शकते. त्याच्यामुळं काय करायचं आहे, मन शांत असलं पाहिजे, एकाग्र असलं पाहिजे. 2 दिवस शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही न्यूज वगैरे पाहू नका. आयोगाचा मेसेज आला पेपर होणार नाही, ठीक आहे, नाही होणार. पण आता तर सध्या पेपर होणार आहे, हेच सिच्युएशन लक्षात घ्या. नाही झालं तर हेच लेक्चर तुम्हाला भविष्यात कामी येईल म्हणजे. पण ते लक्षात ठेवा की मन आपलं शांत असलं पाहिजे. येतं लक्षात. गौतम बुद्धांना आठवायचं, स्थित प्रज्ञ, स्टाईक ज्याला म्हणतो आपण, स्थित प्रज्ञ, एकदम मन शांत असलेलं पाहिजे, बरोबर. आणि अशा शांत मनाने गेले पाहिजे. नाही तर काही काही पोरं काय करतात, अरे ते करंटचं पाहू द्या, एक जण येतो म्हणतो अरे ऑलिम्पिक, अरे काढा व्यक्तिविशेष, अरे ते वाचलं नाही, अरे काय झालं अभ्यास तुझा, मग परत लगेच तुम्ही पहा पेपरच्या आधी तुम्हाला असे पोरं दिसतील तिथं, एकदम त्यांचे चेहरे टेन्शनमध्ये असलेले, घाम फुटलेला त्यांना एकदम, म्हणजे त्यात कोविडचं वातावरण जिकडं तिकडं, भयावह परिस्थिती, त्याच्यात ते पुस्तक घेऊन बसलेले असतात, हे हे येणार आहे, ते येणार आहे. असं करायचं नाही. तिथं काय असलं पाहिजे, तुमचं मन शांत असलं पाहिजे. पेपरच्या आधी विनाकारण अरे मित्र भेटला दूरचा, तुझा इथंच आला का नंबर, मग तो तुम्हाला सांगणार नाही. माइंडसेट बिघडू द्यायचा नाही. तो 1 तास जर तुम्ही व्यवस्थित काढला तर 100% पास होता. ही परीक्षा नॉलेजची नाही आहे, मॅनेजमेंटची आहे, लक्षात घ्या. जशी राज्यसेवेची परीक्षा जी होती ती कॉन्फिडन्सची परीक्षा होती. ती काय होती, नॉलेजपेक्षा कॉन्फिडन्सची परीक्षा होती, प्रिलिम्स किंवा मेन्स पण म्हणू आपण. तसंच ही परीक्षा मॅनेजमेंटची आहे, कॉन्फिडन्सची नाही आहे. इथं कॉन्फिडंट असून चालत नाही. इथं 60 मिनिटाचं गणित ज्याला जमलं त्यानं त्याच्या जीवनाचं गणित सोडवलं. येतं लक्षामध्ये. ते आहे ना कि वक्त बहुत मिलता है जिंदगी बदलने के लिए, जिंदगी नहीं मिलती वक्त बदलने के लिए. तो हे आहे तुमचा वक्त. तो वक्त म्हणजे काय आहे तुमचा, तो 60 मिनिट आहे, लक्षात घ्या. त्याच्यात जर गडबड झाली, त्याच्यामुळं मन शांत असलं पाहिजे. धांदरटपणा, भलरपणा हा प्रकार तुमच्या बाबतीत नाही घडला पाहिजे. येतं लक्षात. पुढे जाऊया आपण. आता कसे सोडवायचे प्रश्न ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे प्रश्न कसे कसे सोडवले पाहिजे. हां, हे आपलं नवीन विदर्भ आय एस अकॅडमीचा ॲप आहे, एज्युकेशन ट्री मीडियाने डेव्हलप केलेलं आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे पुढे जाऊया आपण. आता प्रश्नांवर भर देऊया. आता काही प्रश्न असे असतात त्याचे 1 शॉट उत्तरं असतात, डोकं लावायची गरज नसते, म्हणजे त्याच्यात गुंतून जाण्याची गरज नसते. फटकन उत्तर निघतात, फटकन उत्तर मारायचं, बाजूला होऊन जायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अडकून राहायचं नाही, रक्कन होते. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले, येतं लक्षात. फटकन उत्तर येते. 3च गोष्टी ॲड झाल्या होत्या, सगळ्यांना माहिती आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 3 गोष्टी ॲड झाल्या होत्या. एक म्हणजे सोशलिझम, सेक्युलरिझम, इंटिग्रिटी. सोशलिझम म्हणजे समाजवाद, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, आणि तिसरं म्हणजे इंटिग्रिटी. काही ठिकाणी इंटिग्रिटीला एकात्मता म्हटलेलं आहे, काही ठिकाणी अखंडता म्हटलेलं आहे. पण मला असं वाटते अखंडता हा प्रॉपर शब्द आहे, इथे तोच वापरलेला आहे. एकता, युनिटी ऑलरेडी होतं, अखंडता नंतर ॲड झालेलं आहे. अखंडता इट्स अ जॉग्राफिकल टर्म आणि ही मेंटल टर्म आहे, म्हणजे मानसिक टर्म आहे. मेंटल म्हटल्यापेक्षा ही काय आहे, त्या ठिकाणी मानसिक आहे. आम्ही भारतीय आहोत, एक असल्याची भावना असणे म्हणजे एकता, आणि सगळे राज्य एकमेकाला जोडून असणे जॉग्राफिकल म्हणजे अखंडता. हे इंदिरा गांधींनी ॲड केलं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. केवळ बस, चला बाजूला व्हा, म्हणजे अडकून राहायचं नाही, रपकन सोडवायचा, बाजूला होऊन जायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन. ह्याच्यात वेळ गेला की तुम्ही ठारच मेले, म्हणजे पटापट होतात म्हणजे प्रश्न. पहा नेक्स्ट आहे, रिकामी जागा जीवनसत्वाची कमतरता प्रौढामध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव. इथं महत्त्वाचा शब्द काय आहे, रक्तस्राव. रक्तस्राव कशामुळे होतो, 4 जीवनसत्व दिलेलं. काही काही लोकांना डायरेक्ट माहीत असेल, जीवनसत्व के, ज्याला फायलोक्विनिन म्हणतात, म्हणजे रक्त गोठण्यामध्ये ते काय करत असतात, त्या ठिकाणी खपल्या जे येतात तुमच्या याच्यावर, फोडावर ज्या खपल्या येतात, खिपल्या म्हणतात म्हणजे त्याला, किंवा खपल्या म्हणतात म्हणजे त्याला. सो ते कशामुळे येतात, जीवनसत्व ख, येतं लक्षात, फायब्रोनोजिन. सो ते काय होते, त्या ठिकाणी तुमचे रक्त गोठण्याची प्रक्रिया चांगली होते, त्यामुळे रक्तस्राव. म्हणजे हे जर कमी झालं तर रक्तस्राव जास्त होणार तुमच्या शरीरामध्ये.
हे डायरेक्ट उत्तर निघू शकते. किंवा इलिमिनेशन मेथडनी जाऊ शकता. सी जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहते, रक्तस्रावाचा काही संबंध नाही आहे. अ जीवनसत्वामुळे डोळे चांगले राहतात, त्याचाही काही संबंध नाही आहे. बी म्हणजे याचा पूर्ण बीटा कॉम्प्लेक्स आहे, त्याचा तर काही संबंधच येत नाही. उत्तर काय पूर्ण त्याचं, मग सरळ सरळ के असणार. म्हणजे हे 3 नाही आहे म्हणून के आहे. किंवा मग डायरेक्ट के माहीत असेल तर डायरेक्ट उत्तर मारून टाका, अडकून राहायचं नाही. मग के असेल, मग बी असेल, मग बीमध्ये B1 आहे, मग B2 आहे, B3 आहे, B2 आहे. फंद्यात पडायचं नाही. रपा रप क्वेश्चन काय करायचे, सोडवत चालायचे. बरोबर. आणि एखादा असं करत असताना एखादा क्वेश्चन तुमचा बाय मिस्टेकन 1चं 2 झालं तर मग ते विचार करा, यार 1चं 2 झालं, यार 1चं 2. असं नाही, झालं चला पुढं चालायचं. जास्त विचार करायचा नाही त्याचा. कारण काय होते पेपरमध्ये हे मला फार चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. पदोपदी तुम्हाला मी ते सजेस्ट करतोय म्हणजे काय होतंय येतं लक्षामध्ये. त्यामुळे ते एक लक्षात घ्यायचं. तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला पदोपदी सागर सरांची आठवण येईल जर तुम्ही लेक्चर पाहताय माझं. तर तुम्हाला त्या पेपर सोडवत असताना प्रत्येक वेळेस सागर सर आठवतील. आणि जेव्हा आठवले सागर सर जिंदाबाद म्हणून सोडवायचा तो प्रश्न. पुढे जाऊया आपण. रपकन येते. संविधानातील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष. प्रत्येक गोष्ट ही थोडीशी ट्विस्ट केलेली आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे आयोगाने ही थोडीशी ट्विस्ट केलेली आहे. इथं काय गडबड होऊ शकते विद्यार्थ्याची, मूलभूत आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरळ सरळ सरदार वल्लभभाई पटेल यायचे. सरळ सरळ सरदार वल्लभभाई पटेल आणि त्याच्यामध्ये उपसमित्या होत्या. मग फॉर एक्झाम्पल मूलभूत हक्क मूलभूत हक्क उपसमिती होती. ती कोणाच्या अंडर होती, उपसमिती होती. JB कृपलानी, ज्याचे मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांची समिती होती. येतं लक्षात. अल्पसंख्याकांची समिती आहे, त्याची उपसमिती, अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल, त्याची उपसमिती आहे. हिरेंद्र कुंवर मुखर्जी त्याचा अध्यक्ष होता. त्यानंतर एक आदिवासी बांधवांसाठी समिती होती. नॉर्थ ईस्ट भागामध्ये असेल तर गोपीनाथ बर्दलही होता. आणि जर भारतात असेल तर AV ठक्कर, त्याला ठक्कर बाप्पा म्हणतो आपण. नॉर्थ वेस्ट फ्रंटियरसाठी पण एक कमिटी बसली होती, पण त्याचा काही संबंधच नाही. का? कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटियर पाकिस्तानमध्ये चालला गेला. 5 उपसमित्या होत्या. त्या 5ही उपसमित्या एका समितीच्या अंडर होते, ज्याचे अध्यक्ष कोण होते, स्वतः सरदार वल्लभभाई पटेल. मग याची उत्तर काय निघतात, एकदम फास्ट निघतात. इथं पण तुमचा वेळ घालवायचा नाही. पुढे जाऊया आपण. आता काही प्रश्न असे असतात ज्याला तुम्ही लॉजिक म्हणा, पण तिथल्या तिथंच ते काय झाले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे. प्रश्न वाचला की उत्तर आलं पाहिजे आपलं, कारण वाचण्यात आपण वेळ घालवणार आहे. तर तुम्हाला आता 50-50 मध्ये कसं खेळायचं ते तुम्हाला सांगतोय. पहा, केशवराव भोसले बालगंधर्व यांनी संगीत मानापमान. आता काय आहे ना, ज्या पोरांना थोडंसं नॉलेज आहे, म्हणजे मी जे नेहमी काय करत असतो, इव्हन समाजसुधारक मला म्हणजे शिकवताना कधी कधी काय होते की मला खूप रिस्क घ्यावी लागते म्हणजे सांगताना. कारण पुढच्या लोकांचे, ऐकणाऱ्यांची मनस्थिती कशी असेल हे पण विचारात घेऊन सांगावं लागते. कारण एखाद्या समाजसुधारकाचा जर एखादा निगेटिव्ह ॲस्पेक्ट सापडला तर ते त्यालाच धरून काय करतात त्या ठिकाणी, फार पुढे नेतात. पण तो निगेटिव्ह ॲस्पेक्ट कळणं पण तुम्हाला गरजेचं असते. का? कारण अशा याच्यात तुम्हाला त्याचे लॉजिक लावायचे असतात. ही नीड फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पोरं समजू शकतात. कोणताच माणूस परफेक्ट नाही आहे, प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट आहे. आजकाल आयोग काय करते, निगेटिव्ह पॉईंटला धरूनच प्रश्न विचारते. त्यामुळं काय केलं पाहिजे, म्हणजे ॲनालायसिस करत असताना ते पाहू, म्हणजे तो एक प्रकार आहे. तसं संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग करून रिकामी जागाच्या मदतीसाठी कोणत्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पुस्तकात हे दिलेलं नसते. काही लोक काय करतात, नंतर पुस्तकं काढतात पेपर झाल्यावर, त्या गोष्टी ॲड करतात आणि म्हणतात बघा आमच्याच पुस्तकातून पडला होता तो प्रश्न. ते तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे सांगायची गरज नाही आहे. पण इथं काय आहे, तुमचं केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे सहसा आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात वाचायला भेटत नाही. मी जर असं म्हटलं की हा प्रश्न मी सोडून देतो तर तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. आता बालगंधर्व आहे आणि केशवराव भोसले आहे, हे दोन्ही नाव महाराष्ट्रीयन आहे. येतं लक्षामध्ये. बालगंधर्व म्हणजे माहीत असेल, एक पुरुष होता राजहंस नावाचा, त्याचं नाव सरनेम होतं राजहंस, त्यांचं सरनेम होतं. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो स्त्रीची भूमिका करायचा, त्यांना बालगंधर्व म्हणायचे. म्हणजे हा जो बालगंधर्व आहे आणि ह्या दोघांनी मिळून केलं, हे दोन्ही महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, सर्वांनाच माहीत आहे. बरोबर. ते बालगंधर्व नावाचं तिथे एक थिएटर पण आहे पुण्यामध्ये गेल्यानंतर, म्हणजे मेन त्या चौकामध्ये, झाशीच्या राणी चौकामध्ये. म्हणजे ते बालगंधर्व. मग तिथं आपण लॉजिक लावू शकतो की हे बालगंधर्व महाराष्ट्रीयन कॅरेक्टर आहे. ते दोस्तांच्या महायुद्धातील प्रयत्नांना, दोस्तांचे म्हणजे अलाइड फोर्सेस, म्हणजे पहिलं महायुद्ध जेव्हा झालं त्यात म्हणजे एक होते तुमची एक म्हणजे अलाइड फोर्सेस होते, त्याला एक ट्रिपलेट अलायन्स म्हणतात, म्हणजे त्याला एकाचं ट्रिपलेट एंटेटे म्हणतात, म्हणजे ट्रिपलेट अलायन्स, ट्रिपलेट एंटेटे. अलायन्स फोर्सेस म्हणजे कोणत्या, की ज्याच्यामध्ये तुमचे इंग्लंड मुळत होतं, फ्रान्स मुळत होतं, रशिया मुळत होतं, आणि दुसऱ्या साईडनं कोण होतं, जर्मनी होतं, इटली होतं, ऑस्ट्रिया हंगेरियन एम्पायर, टर्की पण होता त्याच्यामध्ये. मला सांगा ते दुसऱ्या देशातल्या युद्धासाठी कशाला पैसे पाठवतील. एक ऑप्शन इथंच कटला तुमचा.
सहसा अशा प्रश्नांचं उत्तर वरीलपैकी नाही पण नसणार आहे. एक तर ते दुष्काळासाठी फंड देतील किंवा टिळक स्वराज्यासाठी फंड देतील. मग थोडं लॉजिक लावायचं की ह्या दोघांपैकी चान्सेस कशाचे जास्त आहे. टिळक स्वराज्य फंडाचे चान्सेस जास्त आहे, कारण स्वदेशीसाठी तो फंड काय केलेला होता, जमा केला होता. टिळक स्वराज फंड हा टिळकांनी नव्हता सुरू केला. हा टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावावर 1 कोटी रुपये, गांधी लय हुशार माणूस होता, त्या माणसाला चॅलेंजच नव्हतं. म्हणजे कशाचा फायदा घ्यायचा, मेलेल्या माणसाचा पण तो जिवंतपणी फायदा घ्यायचा. म्हणजे टिळक वारले, टिळक काय झाले त्या ठिकाणी वारले. मग टिळक वारल्यानंतर पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक डिसअपॉइंटमेंट म्हणू शकता तुम्ही, किंवा डिसअपॉइंटमेंट म्हटल्यापेक्षा एक खिन्नता. कारण एक काय होतं, टिळक म्हणजे एक युग होतं. म्हणजे त्या माणसाच्या मृत्यूनंतर सगळ्यांना काय झालेलं आहे, प्रचंड दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे टिळकांच्या मृत्यूमुळं. मग आता दुःख झालेलं आहे, तर मग त्यांच्या नावावर काय करायचं, ब्रिटिशांच्या विरोधी. म्हणजे तुमच्या मनातलं दुःख तुम्ही रागाच्या स्वरूपात काढा, ब्रिटिश विरोधी नंबर 1, आणि नंबर 2 त्यांच्या नावाने फंड सुरू करतोय. मग तुम्ही कोणाला मदत करताय, सो टिळकांना मदत करताय म्हणून नाव टाकलं टिळक, आणि पुढं स्वराज्य फंड. पण पैसे कोणाला जाणार, गांधीजीकडं. आणि त्याच्याहून 1 कोटी रुपये जे जमा झाले होते, 1 कोटीपेक्षा जास्त जमा झाले होते, त्या 1 कोटीचा वापर करून गांधीजींनी असहकार, पहा, टिळकांच्या नावावर पैसे जमा केले, चळवळ चालवली, असहकार, आणि क्रेडिट कोणाला मिळालं, स्वतःला. म्हणून महाराष्ट्रातले जे न. केळकर, बॅरिस्टर मुंजे, बॅरिस्टर जयकर, हे लोक राग करायचे गांधीजींचा. म्हणून गांधीजींना यांनी नंतर कधीच पाठिंबा दिला नाही. हा पण इतिहास तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. असू द्या, मी थोडंसं हरवत चाललोय त्या इतिहासामध्ये, तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, पण सांगतोय. टिळक स्वराज फंडाला ते देतील. आणि लक्षात ठेवा, बालगंधर्वला बालगंधर्व हे नावच टिळकांनी दिलं. टिळकांना म्हणजे बाळ गंगाधर टिळक म्हणायचे टिळकांना, बरोबर. सो बाळ गंगाधर टिळक, आणि यांना बालगंधर्व हे जे नाव आहे, राजहंस यांना बालगंधर्व हे नाव जे आहे ते टिळकांनीच दिलं होतं. त्याच्यामुळे चान्सेस काय यायचे, टिळक असं मारायचं. तिथल्या तिथं उत्तर काढायचं. असं नाही म्हणायचं मला असं वाटते आहे टिळक स्वराज फंड असू शकते, मी नंतर येतो आणि सोडवतो. हां तिथंच टिळक स्वराज फंड मारायचं आणि बाजूला होऊन जायचं. 1/4 आहे तुमची, काय आहे तुमची निगेटिव्ह सिस्टीम, 1/4 आहे. 4 चुकले तर तुमचं काय होणार आहे, एका क्वेश्चनचे मार्क किंवा 1 मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता, पण ती कॅल्क्युलेटेड असली पाहिजे, अक्कड बक्कड बंबे बोवाली नाही. ह्याचं 2 तर मग ह्याचं 3 आहे, मग अपकडलं तर आज मार तुम्ही, असं करायचं नाही. जे लोक प्रिज्युडाईस असतात की मार्केट म्हणते 70 सोडवले पाहिजे, 80 सोडवले पाहिजे, 90, आणि माझे तर 80 सोडून झाले, मार्केट तर 90 म्हणते, मग मी काय तोंड दाखवू बाहेर आल्यानंतर. मग एक काम करतो, 4 पकडतो, 4च मारत जातो. तुम्ही गेले, कॉम्पिटिशनच्या बाहेर गेले म्हणून समजायचं. असं करायचं नाही. पुढे जाऊया आपण. असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, पुढे जाऊया आपण. पहा इथं, यांनी त्यांच्या आत्मचरित्रात व त्यांचे बंधू गणेश उत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक, काय करायचे ते, क्रांतिकारी श्लोक. काय महत्त्वाचा शब्द आहे, क्रांतिकारी श्लोक. आणि इथं बंधू आहे, ते कशा प्रकारे हातवारे करायचे असे म्हणत असत त्यांचे वर्णन केले आहे. मग इथं 2 शब्द महत्त्वाचे आहे. क्रांतिकारी म्हटलं की हे 2 नावं कटतात, हे क्रांतिकारी नावं नव्हते. इथं क्रांतीचा अर्थ रक्तरंजित क्रांती आहे बरं का. आपल्या पुस्तकामध्ये जी क्रांती आहे तशी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन पण आहे, पण ती काही रक्तरंजित नव्हती. पण इथं रक्तरंजित क्रांतीचा इथं संबंध आहे. सो हे क्रांतिकारक नव्हते. हे काय होते, दोघंही जण त्यांचे विचार क्रांतिकारक होते. येत्या लक्षामध्ये, जसं महात्मा फुलेंचे सामाजिक क्रांतिकारक विचार होते. म्हणजे सो यांचे विचार क्रांतिकारक जरी असले राजकीय, पण हे काय होते, जहाल गटामध्ये होते. हे काही क्रांतिकारक रक्तरंजित क्रांतीत विश्वास ठेवणारे नव्हते. 2 नावं इथंच कटतात. आता रिस्क घ्यायची आहे. विनायक दामोदर सावरकर, कारण दामोदर हरी चाफेकर याच्यामध्ये पण 3 भाऊ होते आणि हे पण 2 भाऊ होते. विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे 2 जण बंधू होते. म्हणजे आणि इथं पण काय दिसतात तुम्हाला, दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर, 3 चाफेकर दिसतात. 2 पैकी 1 उत्तर मारा. येत्या लक्षामध्ये 2 पैकी 1 उत्तर मारा. 50-50 मध्ये रिस्क घेऊ शकता तुम्ही, बरोबर. पुढे जाऊया आपण. काही लोक म्हणतात सर 50-50 मध्ये आमचे चुकतात. ॲक्च्युली 50-50 मध्ये त्यांचे बरोबर पण येत असतात, पण माणसाला बरोबर आलेल्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी बरोबर लक्षात राहतात, चुकलेल्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात. म्हणजे त्यामुळे त्या माइंड करायच्या नाही. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर हे ब्राह्मो समाजाच्या आठवड्याची प्रार्थना घेत. आपण आत्तापर्यंत 2 प्रकारचे प्रश्न पाहिले. आपण काय केलेले आत्तापर्यंत 2 प्रकारचे प्रश्न पाहिले, ज्याचे 100% तुम्हाला उत्तर माहीत होते, ज्यांची संख्या 40 ते 45 असणार आहे तुमच्या पेपरमध्ये उद्याच्या. येतं लक्षात, असे प्रश्न ज्याचे 50% चान्सेस होते, 50% चान्सेस बरोबर येण्याचे होते. आता तुमचे 3ऱ्या टाईपचे क्वेश्चन आहे, ज्याचे 25% चान्सेस असतात उत्तर बरोबर येण्याचे, बरोबर. 25% चान्सेस आहे उत्तर बरोबर येण्याचे. का, कारण याच्यातला एकच ऑप्शन इलिमिनेट होतो. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर हे ब्राह्मो समाजाच्या आठवड्याची प्रार्थना घेत. याच्यामध्ये केशवचंद्र सेन असू शकत नाही. राजाराम मोहन रायचा मृत्यू मागं पुढं होऊ शकते एखादं वर्ष,
माझ्या आठवण्यामध्ये 1833मध्ये झाला होता. ब्रिस्टॉल या ठिकाणी झाला होता, तिकडे इंग्लंडमध्ये. तिथं ते अकबर दुसऱ्याची केस लढवायला गेले होते. अकबर दुसऱ्यांनीच त्यांना राजा ही पदवी दिली, म्हणून राममोहन रॉयला राजा राममोहन रॉय या नावाने ओळखल्या जाते. सो 1833मध्ये ते ब्रिस्टॉल या ठिकाणी काय झालेलं आहे, मृत्युमुखी पडलेले आहे. केशवचंद्र सेनचा जन्मच 38चा आहे, 1838चा आहे. आणि ते आलेले कधी आहे, ब्राह्मो समाजामध्ये आले कधी, 1858ला त्यांनी आचार्यपदी नेमणूक केलेली आहे, ती पण देवेंद्रनाथ टागोरांनी. मग हे ऑप्शन कटून जाते. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर मग एक तर देवेंद्रनाथ टागोर असू शकते, राजनारायण बोस असू शकते, किंवा रामचंद्र विद्यागविश असू शकते. हे 3 ऑप्शन काय असू शकतात, बरोबर असू शकतात. मी जेव्हा हा प्रश्न सोडवत होतो STIच्या पेपरमध्ये किंवा ASOच्या ज्या पेपरमध्ये आला, तेव्हा मी उत्तर त्याचं देवेंद्रनाथ टागोर मारलं होतं, जे माझं चुकलं होतं. पण मला दुःख नाही आहे चुकलं होतं. मी तुम्हाला ते चुकलं हे सांगण्याचा उद्देश नाही आहे. चुकलं तर चुकलं, पण अशाच टाईपमध्ये दुसरं तुमचं एक उत्तर बरोबर येऊ शकते, तिसरं पण बरोबर येऊ शकते, माझे बरोबर यायचे भरपूर सारे. सो तो प्रकार आहे. म्हणजे राजनारायण बोस त्याचं उत्तर हे आहे, रामचंद्र विद्यागविश हे त्याचं उत्तर आहे. चुकलं त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. महत्त्वाचं काय आहे, आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. येतं लक्षात. एक ऑप्शन जर तुम्ही इलिमिनेट करू शकत असाल तर काय हरकत नाही. 3मध्ये तुम्ही काय करू शकता, अशी रिस्क घ्यायची, याला रिस्क म्हणतात. येतं लक्षामध्ये. सो याला रिस्क म्हणतात आणि रिस्क घ्यायचीच. शिवाजी महाराजांचं उदाहरण लक्षात ठेवायचं. त्यांच्या आईनं जर त्यांच्या पोराला सांगितलं असतं, बेटा जेवढे येते तेवढं तू कर, बाबाची जहागीरदारी आहे तुझ्या, किंवा तुझे जे वडील होते शहाजीराजे भोसले, त्यांची चांगली जहागीरदारी होती. ते कधी काळी मुघलांच्या दरबारी राहिले, निजामशाहीच्या दरबारी पण राहिले, अली मोर्तजाच्या दरबारी होते, किंवा तिकडे जर गेलं तर शहाजहानच्या दरबारी होते. साऊथमध्ये ते आदिलशहाच्या पण दरबारी राहिले. कोणाची तरी एखादी मस्त सुभेदारी घे आणि म्हणजे हे जसं चालतंय मस्तपैकी आराम, म्हणजे हे कर, जीवनामध्ये आयुष कर, असं जर सांगितलं असतं त्यांच्या आईने, तर आज आपलं स्वराज्य, म्हणजे आज जो महाराष्ट्र दिसतोय, किंवा आपल्याला एखादं म्हणू शकतो की मोटिवेशनच शिल्लक राहिलं नसतं, महाराष्ट्राला आयडेंटिटी पण राहिली नसते. शिवाजी महाराजांची आई जी होती, त्यांना जीवनामध्ये लहानाचं मोठं होत असताना त्या महाभारतातले आणि त्या रामायणातले एक्झाम्पल देऊन रिस्क घ्यायला शिकवलं. आयत खाऊपणा शिकवला नाही, घेऊन रिस्क घ्यायची जीवनामध्ये. येतं लक्षात. सो त्यांना शिकवलं. मग किल्ले कसे जिंकायचे, स्ट्रॅटेजी कशी आखायची, लोक कसे जमवायचे. सर्वात महत्त्वाचं असते रिस्पेक्ट. प्रत्येकाला जी या नावाने बोलवायचे. पहा नावात आहे शिवाजी, संभाजी, मालोजी, असे सगळे तुम्हाला जीवाले नावं दिसतात. असं एकही रे नाव दिसत नाही, कारे बाळ्या, कारे गोम्या. आपण मूर्ख आहेत. म्हणजे जीवा शिवाची म्हणतो, म्हणजे जीवा शिवा. ॲक्च्युली त्यावेळेस काय असायचं, जीवाजी, शिवाजी असे नावं असायचे. आपण आत्ता काय करतो, एकमेकाचा अपमानात, म्हणजे सोसायटीच आपली बिघडलेली आहे, अपमान करण्यात आपल्याला मोठेपणा वाटतो. सो त्यांना हे जे शिकवलं सगळं की एम्पायर कसं तयार करायचं आहे, ते रिस्कमधूनच शिकवलेलं आहे त्यांच्या आईने. स्वतः महाराजांनी कोथळा काढलेला आहे. स्वतः महाराजांनी नंतरच्या कालखंडामध्ये मोहिमा आखताना स्वतः महाराजांनी ते शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली आहे. पुरंदरचा लढा पण महाराजांनी, म्हणजे पुरंदरची लढाई स्वतः महाराज उतरलेले आहे. स्वतः सुरतेवर छापे टाकलेले आहे. त्यांनी असं केलं का, माणसं पाठवायचे आणि पाहून घ्या आणि फोन लावून सांगायचे झालं का रे काम? बिलकुल नाही. रिस्क घ्यायची, बरोबर. रिस्क घेतली तरच एम्पायर तयार होते. पण रिस्क कशी असली पाहिजे, कॅल्क्युलेटेड. जसं महाराजांनी आग्र्याला जाऊन रिस्क घेतली होती, पण तिथून जाण्याच्या आधी वापस येण्याचा मार्ग महाराजांनी पहिले सापडून ठेवलेला होता. म्हणजे असं म्हणतात, महाराज जेव्हा आग्र्यातून बाहेर निघाले होते तर आग्र्यात वेगवेगळ्या ठिकाणी असे हे लावलेल्या होत्या, शेकोट्या पेटवलेल्या होत्या, आणि बरोबर जिथून दूर निघायचा महाराज त्या मार्गाने चालायचे. महाराजांची ती होती मॅनेजमेंट म्हणतात, म्हणजे त्याला ह्याला ते आपण मॅनेजमेंट शिकतोय. हे तिथं तुम्ही महाराज आहेत आणि हे मॅनेजमेंट करताय तुम्ही. ही अशी रिस्क तुमची असली पाहिजे त्या ठिकाणी. पुढे जाऊया. पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी अभियंता होती? एवढा अभ्यास कोणाचा असू शकत नाही, किंवा असला जरी तर ते फार कमी असतील. म्हणजे माताच्या 4 नाव आहे, दामू जोशी, राजाराम वझे, भालचंद्र केतकर, रामचंद्र गोखले. 4 नावं आहे. क्वेश्चन लेफ्ट करून टाकायचा. क्वेश्चन काय करायचा, लेफ्ट करायचा, सोडून द्यायचा तो क्वेश्चन, त्याच्यात हात घालायचा नाही विनाकारण. 4ही ऑप्शन माहीत नाही ना आपल्याला. 4ही ऑप्शन काय नाही आहे त्या ठिकाणी, माहीत नाही आहे. मग याच्यात 2 शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. यात 2 शक्यता आहे. जे पोरं वापस येऊ शकत नाही, 60 मिनिटामध्ये त्यांचा वाचून होत नाही, त्यांनी नाही सोडवला तरी चालतो असा प्रश्न, रिस्क घ्यायची नाही इथं बिलकुलच. परंतु जे वापस येतात त्यांनी थोडं लॉजिक लावून पाहायचं. ज्याला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर माहीत आहे, कारण वापस येणारे चांगले अभ्यास करणारे पोरं असतात. पहा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर माहीत आहे तुम्हाला, त्यांनी वाचलेलं असते. म्हणजे आता त्याचा इतिहास सांगत बसायला वेळ नाही तर त्यांचा पण एक सुंदर इतिहास आहे. म्हणजे किचकवध नावाचं नाटक लिहिलं होतं. नेपाळला जाऊन तिथल्या राजाला सोबत घेऊन, टिळकांसहित, टिळक अंतर्गत आणि हे बाहेरून, आणि त्यांनी नेपाळला जाऊन सांगितलं होतं टाईल्सचा कारखाना आहे आणि आतमध्ये काय करायचे, दारुगोळा तयार करायचे. त्याचं मटेरियल कलकत्त्यातल्या जर्मन कंपनीतून आणायचे.
सो त्यांचा एक सहकारी होतं, त्याचंही नाव होतं वसू काका जोशी, काही ठिकाणी वासुदेव जोशी दिलेलं आहे. तर मी उत्तर हे मारलं असतं, म्हणजे मी जर दुसऱ्या वेळेस मी म्हटलं ना 2-3 वेळा वाचून व्हायचा, मी हे उत्तर मारलं असतं. माझं भलेही हे उत्तर चुकलं असतं लॉजिक, पण मी मारून आलो असतो त्याचं उत्तर. पण जे पोरं आहेत ज्यांना याचा मागमूसही नाही, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आणि हे 4 नाव बिलकुलच ऐकलं नाही, त्यांनी याच्यात हात घालायचा नाही. ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर भालचंद्र केतकर आहे बहुतेक, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. पण मी हे सोडवलं असता प्रश्न जर सेकंड टाईम आलो असतो तर. मी म्हटलं होतं ना दुसऱ्या राऊंडमध्ये पण तुम्हाला लॉजिक लावत सोडत. असे तुमचे काय होतील, काही प्रश्न चुकतील, काही बरोबर येतील, 10 पैकी 5 चुकतील, 5 बरोबर येतील, तरीही 3.5 मार्कांना तुम्ही प्रॉफिट आहे. 3.5 म्हणजे तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. 3.5 म्हणजे जिथं कोणी जात नाही अशा ठिकाणी तुम्ही मारून येत आहे म्हटल्यानंतर काय आहे, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आता हां, आणखी या एक टाईपचे प्रश्न असतात, असे भरपूर टाईप आहेत. म्हणजे एक टाईप जर शिकत बसलो ना, म्हणजे आहेत असे एक टाईप आहे. त्यापैकी एक सांगतोय मी, म्हणजे आजकालचा पॅटर्न पाहून मला असं वाटतंय. म्हणजे आता असा प्रश्न सोडवण्याचे 2 पद्धती आहे. खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत आहे? भरपूर क्लासेसमध्ये किंवा भरपूर पोरांनी हा असा एक मनामध्ये गैरसमज बनवलेला असतो म्हणावं लागेल. अशा प्रश्नाची उत्तरं सरळ सरळ वरील सर्व काय करायचे, बिनधास्त मारून टाकायचे. असं करायचं नाही. बिनधास्त वरीलपैकी सर्व मारायचे नाही, बिनधास्त होऊन मारायचे नाही. पहिले वाचून घ्यायचं. सरळ समुद्रकिनारा, विस्तीर्ण समुद्रबूड, सहकारी संस्था, सरकारी आधार. सो यापैकी कोणता फॉल्टी वाटतो का पॉईंट? आपण इथून येऊ. सरकारी आधार, हो सरकारी आधारामुळे मासेमारी वाढू शकते ना 100%. सहकारी संस्था स्थापन केल्या मासेमारी क्षेत्रामध्ये तरी मासेमारीचं उत्पादन त्या ठिकाणी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत. विस्तीर्ण समुद्रबूड आहे ना भारतामध्ये किंवा कोकणामध्ये विस्तीर्ण समुद्रबूड आहे, ज्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. ती विस्तीर्ण आहे कॉन्टिनेंटल शेल्फ, पण कोकणाचा समुद्रकिनारा सरळ नाही आहे, तो झिगझॅक आहे, वेडावाकडा आहे. तो झिगझॅक म्हणतात, रिया पद्धतीचा आहे तो, त्याला रिया हा शब्द आहे प्रॉपर. रिया पद्धतीचा समुद्रकिनारा आहे म्हणून हे चुकीचं आहे. बरोबर, म्हणून काय आहे, चुकीचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमची इच्छा आहेच वरीलपैकी सर्व मारण्याची, तर लक्षात ठेवायचं सर्व ऑप्शन हे तुमचे गुडी असले पाहिजे. सर्व ऑप्शन कसे असले पाहिजे, गुडी शब्द आठवला पाहिजे. 4 ऑप्शन गुडी. हां, महाराष्ट्र सरकारचा त्याला पाठिंबा आहे, गुडी ऑप्शन आहे, हो आहेच पाठिंबा. येतं लक्षात. त्या भागामध्ये सर्व पद्धतीचे मासे जे आहे किंवा चांगल्या पद्धतीचे किंवा महागडे मासे सापडतात, गुडी हो. म्हणून तर व्यवसाय काय आहे, व्यवसाय वाढण्यास कारणीभूत आहे, कारण चांगले मासे सापडतात, माशाचं उत्पादन चांगलं होते. त्यानंतर सरकारी आधार तर आहे, सहकारी संस्थाच आहे. आणि इथं जर त्यांनी म्हटलं असतं की इथं मासे मुबलक प्रमाणात आहे, हो म्हणून तर मासेमारी व्यवसाय वाढतोय ना. सो असे जर गुडी ऑप्शन असतील तर 4ही उत्तर बरोबर मारायचे. पण असा जर एखादा टेक्निकल घुसवला त्यांनी, समुद्रकिनारा सरळ आहे, थोडंसं थांबायचं, पॉज घ्यायचा. म्हणून म्हटलं आपल्याला उत्तर काय करायचं आहे, जल्दबाजीमध्ये जर सोडवलं तर ऑल ऑफ द अबव्ह मारून याल तुम्ही. लवकर सोडवायचं आहे, पण तेवढ्या कमी वेळात काय करायचं आहे तुम्हाला, तिथं चेक करून घ्यायचं, अरे समुद्रकिनारा तर सरळ नाही आहे, कोकणाचा समुद्रकिनारा कुठे सरळ आहे. मग लगेच लक्षात येते की हे चुकलेलं आहे. हे चुकलं, ए ऑप्शनमधून काढलं की उत्तरच येऊन जाते तुमचं, BCD डायरेक्टच उत्तर येऊन जाते तुमचं. सो या पद्धतीनं तुम्ही काय करणं गरजेचं आहे, उत्तरं सोडवणं गरजेचं आहे. आणि आता जाता जाता मी म्हटलं होतं शेवटी तुम्हाला काही गोष्टी सांगल. आता मी एक शिक्षक आहे, त्यामुळं मी जबाबदारी माझ्यावर आहे. मी अनइथिकल गोष्टी तुमच्याशी बोलू शकत नाही, पण पास करण्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणून मी काय करतो, मी तुम्हाला डायरेक्ट सल्ला न देता मी काय करायचो या फॉर्मॅटमध्ये मी सांगतो तुम्हाला. बघा मी काय करायचो, कारण हे रिस्की पण आहे बरं का तेवढंच. मी काय करायचो की ते तुम्हाला करायचं की नाही ते तुमचं डिसाईड करा बरं का. मी काय करायचो हे तुम्हाला मी सांगतोय. मी काय करायचो, मला माहीत आहे कंबाईनच्या पेपरला, कारण असं व्हायचं की आमच्या मित्रांचे कॉल यायचे, आमचे मित्र फार बदमाश होते, महाराष्ट्राचं ॲनालायसिस त्यांच्याकडे असायचं. आणि तेव्हा असा ट्रेंड होता 2015-16मध्ये, जे पोरं माझं ऐकतात 2015-16ला प्रिपेअर करणारे त्यांना हे माहीत असणार, म्हणजे की औरंगाबाद या सेंटरवर पेपर 10 ते 15 मिनिट आधी भेटायचा. आता तो ट्रेंड नाही आहे, तेव्हा 10 ते 15 मिनिट. आणि असं 2 ते 3 वेळेस असं झालं होतं की त्यांनी, म्हणून माझ्या मित्रांनी जे की त्या ठिकाणी पुण्याचे आहेत, अमरावतीचे आहेत, माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी मुद्दामून सेंटर औरंगाबाद टाकले होते. कारण 10 मिनटं पेपरच्या आधी मिळणं म्हणजे तुम्ही पासच झाले म्हणून समजा, कारण तिथं एका मिनिटाचा हिशोब चालतो. म्हटलं ना, ही एक्झाम नॉलेज, कॉन्फिडन्स याच्यापेक्षा कशाची आहे, मॅनेजमेंटची आहे. आणि त्या मॅनेजमेंट जर तुम्हाला 10 मार्क म्हणजे 10 मिनिट म्हणजे किती झाले ते जवळपास कन्सिडर केलं, 15 ते 20% तुम्हाला काय मिळतं, एक्स्ट्रा ग्रेस मिळतोय त्या पेपरमध्ये, तर तुम्ही तर 100% जाल ना. फक्त तिकीटचा खर्च आहे, तिथं जाऊन राहण्याचा खर्च आहे 1 दिवस आधी. सो तसं म्हणायचे. मग मला विचार पडायचा, यार माझे मित्र गेले, त्यांना 10 मिनिट एक्स्ट्रा भेटत आहेत, मग आपलं कसं. तर आम्ही काय करायचो, जो पेपर देणारा आहे तर ते पेपर देणाऱ्याला सांगायचो, सर भांडायचं नाही त्याच्याशी, मूड नाही खराब करायचा, सर पेपर थोडं लवकर द्या,
ते फोडायला यायला त्याला वेळ लागतो, नंबर टाकायला वेळ लागतो, वेळ फार कमी आहे. आणि कसं असते, एखादा पोरगा असतो त्याला माहीत असते MPSCचे पोरं थोडे दुःखी भागी आहेत, म्हणजे तो काय करतो, ठीक आहे म्हणतो, गडबड नका करू, देऊन देतो. सो जो पेपर आपल्याला 3 मिनिट आधी भेटायला पाहिजे, रूलनुसार आन्सर की तुम्हाला आधीच देतात 15-20 मिनिट, जो क्वेश्चन पेपर आहे तो 3 मिनिट आधी देत असतात तुम्हाला, तर तो 3 मिनिट आधी मिळण्याऐवजी तुम्हाला तो 7-8-10 मिनिटं आधी पण मिळू शकतो. जर तुम्ही त्याला प्लीज सगळ्यांनी मिळून म्हटलं, समजा सर लवकर द्या, सर लवकर म्हटल्यापेक्षा सर वेळ पुरत नाही असं जर म्हटलं, लवकर जर मिळाला तर तुमचं लक. बरं ठीक आहे, तो पेपर तुमच्या हाती आला. हाती आल्यानंतर काय करायचं, हाती आला की बघा आता एक तर ते नंबर वगैरे टाकायची प्रोसिजर असते. असं म्हणतात की बाबा कधी कधी काय होते की वाटताना सिक्वेन्स चुकतो, मग परत ते पेपर वापस घेतात, मग दुसऱ्यांदा वाटतात. असं म्हणतात की शेवटपर्यंत जोपर्यंत वाटून होत नाही तोपर्यंत नंबर टाकायचा नाही पेपरवर. ते फॉलो करायचं तर तुम्ही फॉलो करू शकता की पूर्ण वाटून झाल्यावरच नंबर टाकायचा त्यात, पण त्यात वेळ घालवायचा नाही. पेपर हातात आला, नंबर टाकून झाला तुमचा, किंवा मग शेवटपर्यंत वाटून झाल्यावर नंबर टाकला तुम्ही. सो कधीही असू द्या, ते नंतर जर टाकायचं असेल तर ही जी प्रोसिजर मी सांगणार आहे हे आधीच सुरू करून टाका. काय करायचं, कुठंच ॲन्सर कीवर काही नाही लिहायचं, पेपरमध्ये काही नाही लिहायचं, एक पेन्सिल घ्यायची, छोटीशी पेन्सिल घ्यायची, आणि काय करायचं, असा पेपर काय होतो तो साईडनं उघडतो, म्हणजे मधात जरी सील असलं या साईडनं, आता मी ते दाखवायचं म्हणून काढला होता पेपर, बहुतेक तो ऑफिसमध्येच राहिला, तो साईडनं सील लावलेलं असते त्याला. काय करायचं, खालून उघडतो तो पेपर, आणि याचे क्वेश्चन जे असतात मोठे मोठे नसतात, एक छोटे छोटेच असतात क्वेश्चन, येते वरच्या साईडनं पण उघडतो, खालच्या साईडनं पण. सो तिथं बसलेले आहेत ना तुम्ही, पार असं करून नाही पाहायचं, तिथंच बसलेले आहेत असं उघडायचा, आणि एक पेन्सिल असते त्यानं काय करायचं, तुम्हाला दिसलं समजा उत्तर समजा असं असं आहे, सतीची चाल कोणी, सतीची चाल तर शेवटी लिहिलेलं असते. आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ की खालीलपैकी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, महात्मा ज्योतिराव फुले. त्याच्यावर काय करायचं, पेन्सिलचं जे टोक असते त्याने एक असा ठिपका मारून द्यायचा, कुठंच काही टिक करायचं नाही. परत दुसरा क्वेश्चन पाहायचा, एक हां इथं दिलेलं आहे असं असं, बरं याचं काय उत्तर होतं गड्या, हे उत्तर होतं, ठिपका मारून द्यायचा, ठिपका. असं करत करत त्या 10 मिनिटात 6 ते 7 क्वेश्चन आरामात सुटतात तुमचे. 10 मिनिटात किंवा 6 ते 7 मिनिटं मिळाले त्यात 10 क्वेश्चन आरामात सुटू शकतात तुमचे. एकदा आला होता पेपर मला, त्याचे सुरुवातीचंच पान पाहिलं होतं मी, त्याच्यात दिलेलं होतं की बाबा खालीलपैकी वासुदेव बळवंत फडकेला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मला डायरेक्टच उत्तर माहीत होतं, एडनचा तुरुंग, डॉट मारून दिला तिथं. आणि जेव्हा मग ते डंटन बेल वाजते ते तोडा म्हणतात, तर ते काय करायचं की जेव्हा मग आपण आता वाचायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्हाला मार्जिन काय मिळते, आपण टिक कुठंच केलेलं नाही आहे, आन्सर म्हणजे उत्तरपत्रिकेवर कुठंच गोला केलेला नाही आहे, फक्त त्या ह्याच्यावर ठिपके मारून ठेवलेले आहे पेन्सिलने, एकदम बारीक ठिपके. तर तो प्रश्न परत वाचण्याची गरज नाही, डायरेक्ट जिथं ठिपका मारला आहे ते उत्तर मारून टाकायचं. असं केल्यानं तुमचा भरपूर वेळ वाचतो, आणि कोणी तुम्हाला असंही म्हणू शकत नाही की नाही तू रूल तोडला. आपण सील पण कुठे तोडलेला नाही आहे, येतं लक्षात, बारीक ठिपका मारलेला आहे फक्त त्याच्यावर. आणि कोणी असंही म्हणू शकत नाही, कारण ॲन्सर कीवर पण पेपरच्या आधी आपण काही टिक केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी क्लेम पण करू शकत नाही. सो माझं एवढंच, म्हणजे हे काय एवढं तेवढा जीव ओतून तुम्हाला सांगतोय, मला मनापासून वाटते की तुम्ही त्या ठिकाणी पास झाले पाहिजे. म्हणजे याच्यानंतर पण आता कंबाईनची परीक्षा आहे म्हणून मी थांबलेलो आहे. राज्यसेवेच्या मेन्सचं पण मी तुम्हाला असं सांगाल, 4 महिने मी तुमच्यासोबत असणार आहे, म्हणजे तुमच्यासोबत कायमच असणार आहे, तुम्हाला घाबरायची गरजच नाही. म्हणजे मेन्सवाल्यांची राज्यसेवा बिलकुलच घाबरू नका, त्याची सेशन चालवणार आहे आपण. IBचे पोरं म्हणतात सर आम्हाला गायडन्स करा, त्याची सेशन घेणार आहेत मी IBचे पण. सो जेवढं मला पॉसिबल होते आहे इन शॉर्ट तुम्हाला द्यायचं, जसं आज दिलं आहे तुम्हाला, सो त्या पद्धतीने मी देत राहणार आहे तुम्हाला. आणि ज्यासाठी म्हणजे खूप जास्त एफर्ट्सची गरज आहे ते शॉर्ट याच्यामध्ये होऊ शकत नाही, मग त्यासाठी कोर्सेस असतात. म्हणजे मग त्यासाठी आपण ते ॲप तयार केलेलं आहे, तो एक वेगळा भाग आहे. पण घाबरून बिलकुल जायचं नाही. कुठेही तुम्हाला घाबरल्यासारखं झालं तर फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं, यूट्यूबवर आहेत सागर सर म्हणून. असं समजायचं नाही की बाबा आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे, आपल्या ज्या शिक्षकांकडून आपण शिकलो त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं, आता आपल्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, असा विचार बिलकुल करू नका. तुमच्यासोबत आहे, जसे आईवडील तुमच्यासोबत असतात, तुमचे मित्र तुमच्यासोबत असतात, तशी शिक्षक पण तुमच्यासोबतच आहे. म्हणजे तुम्हाला एकटं पडू देणार नाही, म्हणजे कोणत्याच मोमेंटला एकटं पडू देणार नाही. तुम्हाला जर आजचं लेक्चर आवडलं असेल, भविष्यात पण आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे पुढे, सो त्यासाठी नक्की तुम्ही काय करा, त्या ठिकाणी कमेंट करा, म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल किंवा माझ्यात उत्साह निर्माण होईल. तुम्हाला हे सेशन्स आवडत आहेत बाबा, आणखी आपण सेशन कंडक्ट केले पाहिजे, जेणेकरून मेन्स पण आपली निघाली पाहिजे त्या ठिकाणी, ते मला तुम्ही लिहून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.